बघा हे राजेंद्र दाते पाटील साहेब. बावनकुळे जी जी बावनकुळे जी जी व्हिडिओ कॉल आहे त्याच्यातले महसूल मंत्री बावनकुळे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकीकडे मनोज जरांगे 29 ऑगस्टच्या उपोषणाची तयारी करतायत, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आधीच 9 ऑगस्टला एक आंदोलन सुरू झालेलं आहे. मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते यांनी स्वतः उपोषण सुरू केलेलं आहे. मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळता ओबीसी वर्गाला मिळणाऱ्या सर्व सवलती देण्यात याव्यात या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. याशिवाय हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राबाबत भूमिका स्पष्ट करावी, एससीबीसीला ओबीसी प्रमाणे सुविधा द्याव्यात, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, सारथी संस्थेला 5,000 कोटींचा निधी द्यावा, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 10 कोटी द्यावेत, अशा मागण्या घेऊन राजेंद्र दाते पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. आज उपोषणाच्या 11व्या दिवशी उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटील यांच्याशी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून संवाद साधलाय. यावेळेला ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात. आणि दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे की मराठा आणि ओबीसी वर्गामध्ये जे एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मग आता आमचीच ती मूळ मागणी आता अशी आहे की मराठा समाजाला ओबीसी सारख्या सगळ्या सवलती द्याव्यात, परंतु त्याच्यामधलं राजकीय आरक्षण जे आहे तर ते वगळता आम्हाला ते द्यावं. म्हणजे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला तो कायमस्वरूपी संपेल. परत आपल्याला गुण्यागोविंदाने सगळे एकमेकाच्या सोबत चांगले पद्धतीने वागतील आणि कोणाच्याही ताटातलं आम्ही हिसकवलं असा एक संभ्रम जो निर्माण झालेला आहे तो दूर होऊन मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आपण ते सगळं सवलती ओबीसी सारख्याच दिल्या पाहिजेत अशी ती आमची मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी दुरुस्ती अशी आहे की परदेशी शिक्षण घेणारे आमचे जे विद्यार्थी आहेत तर आमच्या त्या मुलांना ओबीसी सारखी सवलत द्यावी. कारण 55% मार्क घेतलेला ओबीसी वर्गातील मुलगा परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकतो आणि मग 75%ची अट मराठा समाजालाच का, म्हणून मग ती अट आमची तुम्ही रिलॅक्स केली, त्याला रिलीज जर केलं तर तो आमचा सर्वात मोठा एक तो फायदा होईल या पद्धतीने. आणि जे राहिलेले आमचे मयत शहीद मुलं आहेत त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे नोकरी, शासकीय नोकरी दिली पाहिजे अशा पद्धतीचं आपण ही ती मागणी मान्यता द्यावी. आणि ते आम्हाला लेखी स्वरूपात दिलं तर मग आम्हाला याबाबतचा सगळा अंतिम मेसेज सगळीकडे आम्हाला देणं सोपं जाईल. त्याकरता मराठा समाजाची कॅबिनेट सब कमिटी विखे पाटीलच्या कमिटीमध्ये आहे जी हे ओबीसी संदर्भात विषयाचे माझ्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी आहे. जी जी पण ते कॅबिनेटची समिती जी बोला बोला. की आपल्याला ओबीसीच्या तटातून मराठा समाज जी त्या ठिकाणी कुठलाही आम्ही तर आपल्याला जे काही तुमचं निवेदन आहे जी ज्या संबंधित असेल महसूल खात्याच्या जी ते माझ्या अधिकारात जे असेल ते मी करेल. जी पण मला फक्त एक निवेदन आतापर्यंत मिळालं नाही. पाठवते ते लागलीच तुम्हाला मिळून जाईल लागली. पाठवते. मागण्यांचे निवेदन पाठवा म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आंदोलकांशी सकारात्मक संवाद साधलाय. तसंच जर मागण्या मान्य केल्या तर आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत, असंही उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी म्हटलेलं आहे. हो आत्ता लागलीच मी पाठवतो. आणि आपण ही सगळी सर पूर्तता केली की मग आम्ही आनंदाने तुम्ही म्हणतात विनंती करतात त्याप्रमाणे आम्ही उपोषण सोडायला तयार आहे. पण आम्हाला हे लेखी तुम्ही द्यायला पाहिजे, मग आम्हाला आनंदाने या उपोषण सोडण्याबाबतचा सगळा विचार करता येईल. एकीकडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे यांच्यात काही दिवसांपूर्वीच वाद झाला होता. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात दिसणारे हे चेहरे आता मराठा आरक्षणासाठी वेगळं आंदोलन करताना दिसत आहेत आणि त्यांना थेट त्याच मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा फोन येतोय. त्यामुळे या आंदोलनाची सध्या चर्चा होते. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फूट पडलीये का असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय. त्यामुळे आता मनोज जरांगे या सर्व घडामोडींवर काय प्रतिक्रिया देणार आणि येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबद्दल नेमका काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.